आता आपल्या सोबत काही उद्योजक असणार आहेत। खरं तर तुम्हाला त्यांच्या प्रतिक्रिया ऐकवणं गरजेचं वाटतंय। नाशिकला जाऊया। आपल्यासोबत प्रशांत बाग आहेत, त्यांच्यासोबत उद्योजक आहेत। प्रशांत, आपल्यासोबत मंत्री महोदय आहेत। सगळ्या प्रश्नांची उत्तर द्यायला ती आज तयार आहेत। या उद्योजकांचं नेमकं काय म्हणणं आहे? सरकारकडनं नेमकी काय अपेक्षा? आज एक वर्ष पूर्ण झालेलं आहे सरकारला। या वर्षपूर्तीच्या निमित्तानं राज्यातला उद्योग व्यवसाय भरभराटीला जावा याच्यासाठी काय अपेक्षा आहेत आणि आतापर्यंत जे काम केलेलं आहे त्याच्याबद्दलचं त्यांचं नेमकं काय मत आहे हे आपण ऐकायला हवं। प्रशांत, नक्कीच विलास, आपल्याला माहिती आहे की देशामध्ये कम इन वॉक म्हणजे की वॉक इन डोअर एम्प्लॉयमेंट जर का कोणती इंडस्ट्री जनरेट करते तर ती लघु उद्योजक। आणि या लघु उद्योजकांच्या माध्यमात मोठं चलन पैशांचं, यंत्रांचं, कामगारांचं, हाताला काम देण्याचं हे होत असतं। पण या कोरोना कालावधीत आणखीन त्यानिमित्त सरत्या गेलेल्या वर्षभरामध्ये या उद्योजकांचं कंबरडं मोडलं आहे। नाशिकला आता आयमाचे सगळे पदाधिकारी उद्योजक आपल्याबरोबर आहेत की वेगवेगळ्या प्रकारे यांनी या परिस्थितीचा सामना केला। राजेंद्र कोठावदे, काय सांगाल, काय अनुभव? ज्यावेळेस सरकार म्हणतं की आम्ही MERCच्या जे रेट असतात त्याच्यावर आमचा कंट्रोल आहे, पण वेळोवेळी आपण बघतोय त्यांचा जर कंट्रोल असेल, सगळं असेल, मग त्याच्यात हस्तक्षेप का नाही करू शकत? की ज्यावेळेस एवढा इंडस्ट्रीमध्ये प्रॉब्लेम होता, ह्या कालावधीमध्ये प्रत्येक कामगार हा बाहेर पळत होता, बाहेर तुझा स्थलांतरित होण्याचा प्रयत्न करत होता, आम्ही त्याला सांभाळलं, सिक्युरिटी सांभाळले, कंपनी होणार। पण प्रत्येक वेळी MSCBचं बिल यायचं, लाईट बिल आपण मोबाईलवर। तुमचा स्वतःचा बिलाचा काय अनुभव आहे? माझ्या बिलाचा अनुभव, कंपनी बंद असताना मला 84,000 रुपयाचं बिल आलेलं आहे, ज्यावेळेस फक्त कंपनीमध्ये कंपनीच्या सुरक्षेपुरते लाईट चालू होते आणि रेग्युलर माझं बिल 1.5 लाखाच्या आसपास येत होतं। पण 84,000 रुपये मी 4 महिन्याचं बिल मी कसं भरावं? आणि ते भरत असताना आत्तापर्यंत थांबलं तर आत्ता मला इन्स्टॉलमेंटवर ते भरणंच गरजेचं आहे। मी त्या कालावधीमध्ये कामगारांचा पगार दिला, कामगारांना मेंटेन केलं, प्रत्येक गोष्टी सगळ्या मेंटेन करून आपण मोठ्या कंपन्यांनी सुद्धा कुठलीही मदत केली नाही। बँकिंग व्यवस्था जर म्हटली तर बँकेकडून सपोर्ट मिळाला नाही। कोलॅटरल देण्यासाठी आपल्या लोनपेक्षा कमी प्रॉपर्टी आपल्याकडे असल्यामुळे लोन उपलब्ध झालं नाही। तुम्ही जे वास्तव सांगताय राजेंद्रजी ते अत्यंत भीषण आहे। गोविंदा, इंडस्ट्रीला 1 वर्ष सरतं कसं गेलं? इंडस्ट्रियल एक्सपीरियंस जो 1 साल का है, ये इतना वर्स्ट एक्सपीरियंस कभी सोचा भी नहीं था, इतना पेंडेमिक सिचुएशन आएगा। लेकिन ये आने के बाद भी अगर ये जो गवर्नमेंट ऑफिसर्स, जो डिपार्टमेंट्स ये इतना सपोर्ट नहीं करेंगे, ये एक्सपेक्टेशंस नहीं थी। अभी तो ऐसे ही बैंक की लायबिलिटीज लोगों की बढ़ गई है, 20% से ये बढ़ गया है। इंटरेस्ट का पता नहीं चल रहा है, इंटरेस्ट के ऊपर इंटरेस्ट ले लिया नहीं लिया। इसके बाद भी गव्हर्नमेंट डिपार्टमेंट म्हणजे गव्हर्नमेंट सरकारच्या माध्यमातून खरं तर मदत अपेक्षित होती। ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांना थेट प्रश्न विचारला जातोय की MERC जर का सगळे दर ठरवतात तर या दरवाढीवर नियंत्रण सरकार म्हणून तुमचं नाही का? हस्तक्षेप तुम्ही का नाही करू शकत? आणि कंपनी बंद असताना सुद्धा एक दिवा चालू असताना 84,000 रुपयाचं बिल येतच कसं? राऊत सर, विलास हां सर, त्यांनी फक्त एवढाच प्रश्न त्या ठिकाणी विचारला नाही, तर त्यांनी ही गोष्ट सुद्धा सांगितली की बँकांनी आम्हाला कर्ज दिलं नाही, बँकांनी आम्हाला मॉरेटोरियम नाही दिलं। आता ह्या सगळ्या बँका कुणाच्या आहेत? केंद्र सरकारच्या अखत्यारीतल्या राष्ट्रीयकृत बँका आहेत। त्यामुळं त्यांनी तिकडं सुद्धा बोर्ड दाखवलेला आहे, आपण लक्षात घ्या। उरला प्रश्न उद्योगांना मदत करण्याचा, तर आमच्या खात्यानं आणि MERCनं जे फिक्स्ड रेट आहे आमच्या विजेचा, तो लॉकडाऊन पिरियडचा माफ करून टाकलेला होता, त्यामुळं तो प्रश्न येत नाही। दुसरं असं की जे उद्योगधंदे आहेत त्यांच्यासाठी आम्ही आमचा विद्युत शुल्क जो आहे त्याचा जो दर होता त्याच्यामध्ये सुद्धा 1.5 रुपयांनी ते कमी करून टाकलेला होता। त्यामुळं उद्योगांना मदत करण्याची आमची मनापासून इच्छा होती, ती आम्ही केली। पण जे मॉरेटोरियम केंद्र सरकारने त्या ठिकाणी द्यायचं होतं, अनाउन्समेंट केलं त्यांनी की आम्ही ऊर्जा विभागाला म्हणजे वितरण कंपन्यांना 90,000 कोटी रुपये आम्ही मॉरेटोरियम या ठिकाणी ठेवलेला आहे। आता 90,000 कोटीपैकी मी फक्त 10,000 कोटी अनुदानाच्या रूपाने जेव्हा केंद्र सरकारला मागितले तर त्यांनी त्याचं व्याज लावलं 10.11%। मला एक सांगा, राष्ट्रीयकृत बँका ज्या आहेत त्याचा वीज दर, त्याचा जो इंटरेस्ट रेट आहे तो 6 रुपीज आणि 7 रुपीज आहे, 6 रुपये आणि 7 रुपये, आणि यांचा व्याजदर 10.11%। म्हणजे केंद्र सरकार सावकारीचं काम करते आहे। लॉकडाऊन कुणी लावलं? केंद्र सरकारने लावायला लावलं। त्यांनी अनाउन्समेंट केलं, तुम्हाला आठवत असेल की लॉकडाऊनमध्ये देशाचे पंतप्रधान यांनी एक दिवस असं म्हटलं
की उद्या संध्याकाळी आम्ही इतके वाजता वीज बंद करणार आमची आणि केवळ मेणबत्त्या घेऊन उभे राहणार, तर त्यावेळेला आम्ही आक्षेप घेतला की एकाच वेळेला देशाची पूर्ण वीज जर बंद केली तर ग्रीड फेल्युअर होईल. नॅशनल ग्रीड फेल्युअर जर झाला तर अख्खा देश अंधारात डुबेल. अशा प्रकारचं जे कृत्य केंद्र सरकारने केलं त्याबद्दल कुणीही बोलत नाही, चकार शब्द नाही बोलत आणि सांगत सुद्धा नाही. केंद्र सरकारने हवाई सेवा आपल्या सुरू ठेवल्या नमस्ते ट्रम्पच्या नावावर. त्या हवाई सेवांच्यामुळं 34 लाख प्रवासी या देशामध्ये आलेत. त्यामध्ये मरकज सुद्धा झालं. त्या मरकजला व्हिसा देण्याचं काम कुणी केलं तर केंद्र सरकारने केलं. यावर कुणी बोलत नाही हो मित्र. आपण विलासराव जे प्रश्न या ठिकाणी विचारला, ज्या उद्योजकाला 84,000 रुपये बिल आलं त्याचा जर उद्योग त्या ठिकाणी बंद असेल त्या काळामध्ये तर त्यांनी त्यांची मीटर रिडिंग माझ्या कार्यालयात घेऊन जावी आणि माझ्या कार्यालयाच्या अधिकाऱ्यांनी ती जर बरोबर नाही असं जर त्यांना वाटलं त्यांनी परत केलं आणि यांना वाटत असेल की नाही ते चूक बोललेत अधिकारी, त्यांनी आम्हाला बरोबर दुरुस्ती करून दिले नाही, तर त्याची तक्रार ते माझ्याकडे करू शकतात. ही सोय सुद्धा मी या ठिकाणी करून ठेवलेली आहे. अजून चॅप्टर बंद झालेला नाही. अजूनही ओपन आहोत, आम्ही पूर्णपणे ओपन आहोत. कारण राज्याचा उद्योजक जगेल तर राज्यामध्ये रोजगार वाढणार आहेत आणि त्यासाठी माझं व्हिजन डॉक्युमेंट आपण बघायला पाहिजे. माझ्या व्हिजन डॉक्युमेंटमध्ये मी असं म्हटलं की सगळ्या संपूर्ण देशामध्ये महाराष्ट्राचा वीज दर सगळ्यात जास्त आहे. त्याच्यामुळे गेल्या 15 ते 20 वर्षामध्ये या ठिकाणी मोठे उद्योग आले नाहीत. त्यासाठी मला विजेचा दर कमी करायचा आहे. त्यामुळे मी महानिर्मितीचा प्रोडक्शन रेट उत्पादन खर्च कमी करणार. महापारेषण महावितरणचा विनाकारण खर्च होणारा पैसा तो कमी करणार आणि उद्योजकांना स्वस्त वीज देऊ शकू अशी यंत्रणा उभी करणार. दुर्दैवानं आम्हाला वेळ फार कमी मिळाला. कारण आजच्याच दिवशी आम्ही शपथविधी जरी घेतला तरी जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यामध्ये माझ्याकडे ऊर्जा खातं आलं. ऊर्जा खातं आल्यानंतर थोडंसं काम आम्ही काही दिवस केलं आणि लगेच मला थोडंसं हृदयविकाराचं ऑपरेशन माझं झालं. त्यामध्ये माझा 15-20 दिवस गेले. त्यानंतर मी लगेच आलो, कामावर रुजू झालो. तर विधानसभा सुरू होती, विधानसभेत व्यस्त झालो आणि कोरोनाचं महासंकट आलं आणि विधानसभा बंद करावं लागली आणि सगळी यंत्रणा आमची ही कोरोनाच्या महायुद्धामध्ये त्या ठिकाणी कामाला लागली की आपल्या राज्याचा नागरिक वाचला पाहिजे, त्याचा जीव वाचला पाहिजे नागरिकाचा. आणि त्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहिलो आणि त्यानंतर आता कुठं थोडीशी संधी आलेली आहे काम करण्याची. अशा पद्धतीने आणि या संकटाच्या काळामध्ये संधी आली आहे तुम्हाला खूप काही ऐकून घ्या विलासराव. याच काळामध्ये महापूर आला, याच काळामध्ये अतिवृष्टी झाली, याच काळामध्ये निसर्ग चक्रीवादळ आला. तर इतकी सगळी आव्हानं आमच्या सरकारने महाविकास आघाडीने मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पेरलेली आहेत. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. नक्कीच तुम्हाला खूप काही करायचं आहे, तुमची इच्छा सुद्धा आहे आणि या सगळ्यासाठी तुम्हाला साथ हवी आहे. पण ती साथ पक्षातून मिळते का, ती साथ सरकारमध्ये मित्रपक्षांकडून मिळते का, त्याची चर्चा होणं गरजेचं आहे. आणि तुमच्याकडून आम्हाला महाराष्ट्राचं धोरण जाणून घ्यायचं आहे. आज राज्यातल्या बळीराजाला तुमच्याकडून दिवसा वीज हवी आहे. त्याच्या संदर्भात नेमके काय उपाययोजना सुरू आहेत तेही तुमच्याकडून जाणून घ्यायचं आहे. तुमचं